पाहिजेत. विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. मित्रांनो, ही जाहिरात हिंगोली जिल्ह्यातील आहे आणि शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, विषय सब्जेक्ट भौतिकशास्त्र किंवा पदार्थ विज्ञान किंवा फिजिक्स या विषयाचे शिक्षक नेमण्यात येत आहे किंवा या विषयाची जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक पात्रता MSc BEd, MSc फिजिक्स BEd ही शैक्षणिक पात्रता आहे. पदसंख्या 1 जागा. अनुदान टप्पा अंशतः 40% अनुदान तत्वावर ही जागा भरण्यात येत आहे. म्हणजे 40% अनुदान या संस्थेला आहे. त्यानंतर आहे विषय सब्जेक्ट गणित मॅथमॅटिक्स. शैक्षणिक अर्हता MSc BEd, MSc मॅथमॅटिक्स BEd 1 जागा भरण्यात येत आहे. अनुदान टप्पा अंशतः 40% तत्वावर गणित विषयाचे शिक्षक नेमण्यात येत आहे. त्यानंतर विषय जीवशास्त्र बायोलॉजी या विषयाचे शिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता MSc BEd, MSc जीवशास्त्र किंवा MSc बायोलॉजी BEd पदसंख्या 1 जागा. अनुदान टप्पा अंशतः 40% अनुदानित तत्वावर जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे विषय रसायनशास्त्र केमिस्ट्री. शैक्षणिक अर्हता MSc BEd, MSc केमिस्ट्री किंवा MSc रसायनशास्त्र BEd ही शैक्षणिक पात्रता आहे. पदसंख्या 1 जागा. अनुदान टप्पा अंशतः 40%. त्यानंतर आहे विषय संगीत म्युझिक. शैक्षणिक अर्हता MA BEd, MA संगीत किंवा MA म्युझिक BEd पदसंख्या 1 जागा. अनुदान टप्पा अंशतः 40%. त्यानंतर आहे विषय प्राथमिक शिक्षक किंवा पदाचे नाव प्राथमिक शिक्षक गणित विज्ञान. शैक्षणिक अर्हता HSc DEd, 12th DEd 12वी DEd ही शैक्षणिक पात्रता आहे. पदसंख्या एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षक गणित विज्ञान या विषयाकरिता अनुदान टप्पा अंशतः 80% अनुदानित तत्वावर प्राथमिक शिक्षक विषय गणित विज्ञानकरिता नेमण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2, विषय सब्जेक्ट प्राथमिक पदवीधर विषय दिला आहे गणित विज्ञान. म्हणजेच प्राथमिक विभागाकरिता पदवीधर शिक्षक नेमण्यात येत आहे. विषय आहे गणित विज्ञान. शैक्षणिक अर्हता BA/BSc DEd/BEd म्हणजेच BA DEd किंवा BA BEd चालेल किंवा BSc DEd चालेल किंवा BSc BEd. पदसंख्या 1 जागा प्राथमिक पदवीधर शिक्षकाची भरण्यात येत आहे आणि विषय आहे गणित विज्ञान. अनुदान टप्पा अंशतः 20% अनुदानित तत्वावर प्राथमिक पदवीधर शिक्षक नेमण्यात येत आहे. विषय गणित विज्ञान. आणि पुन्हा एकदा शैक्षणिक पात्रता आहे प्राथमिक पदवीधर गणित विज्ञान शिक्षकाकरिता BA DEd चालेल किंवा BSc DEd चालेल किंवा BA BEd चालेल किंवा BSc BEd चालेल ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3, कॉलेजचे नाव दिले आहे सुमनबाई बेंगल कॉलेज ऑफ BCA कोळसा. पदाचे नाव प्रिन्सिपल प्राचार्य या पदाची 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन MCA, MSc, MCOM सायन्स, PhD डिग्री, सेट एक्झाम उत्तीर्ण, नेट एक्झाम उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे प्रिन्सिपल या पदासाठी. त्यानंतर आहे पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MCA/MCOM/MSc सब्जेक्ट सायन्स मॅथ्स MA इंग्लिश विथ सेट एक्झाम उत्तीर्ण नेट एक्झाम उत्तीर्ण. सेट म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट. राज्य पात्रता परीक्षा सेट मीन्स स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट राज्य पात्रता परीक्षा किंवा नेट एक्झाम उत्तीर्ण. नेट मीन्स नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट राष्ट्रीय पात्रता परीक्षा किंवा PhD डिग्री. त्यानंतर आहे पदाचे नाव लायब्ररियन ग्रंथपाल या पदाची 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MLib चालेल B+/B.Lib. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4, कॉलेजचे नाव दिले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी कॉलेज ऑफ फार्मसी कोळसा. पदाचे नाव प्रिन्सिपल 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MPharm PhD. त्यानंतर आहे पदाचे नाव अनुक्रमांक 4 मध्ये प्रिन्सिपल या पदानंतर पदाचे नाव आहे अनुक्रमांक 4 मध्ये असिस्टंट प्रोफेसर सहाय्यक प्राध्यापक. एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MPharm PhD डिग्री. त्यानंतर आहे पदाचे नाव अनुक्रमांक 4 मध्ये असिस्टंट प्रोफेसर. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता B.Pharm. त्यानंतर आहे पदाचे नाव अनुक्रमांक 4 मध्ये असिस्टंट लेक्चरर. एकूण 2 जागा
भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता आहे डी फॉर्म. त्यानंतर अनुक्रमांक 5 महाविद्यालयाचे नाव दिले आहे सुमनबाई बेंगॉल बी डिझाईन महिला महाविद्यालय कोळसा. पदाचे नाव प्रिन्सिपल, एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता एम डिझाईन फॅशन डिझाईन अँड इंटेरियर डिझाईन. त्यानंतर आहे पदाचे नाव अनुक्रमांक 5मध्ये असिस्टंट प्रोफेसर, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता एम डिझाईन म्हणजेच मास्टर ऑफ डिझाईन ऑब्लिक एम ए डिझाईन फॅशन डिझाईन अँड इंटेरियर डिझाईन. त्यानंतर आहे अनुक्रमांक 6 शाळेचे नाव दिले आहे आनंदीताई बेंगॉल नर्सिंग स्कूल कोळसा लेट एल एस नाईक. पदाचे नाव आहे ट्यूटर, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे ट्यूटर या पदासाठी BSc नर्सिंग. त्यानंतर आहे अनुक्रमांक 6मध्ये पदाचे नाव ट्यूटर, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता आहे GNM. त्यानंतर आहे अनुक्रमांक 7 शाळेचे नाव दिले आहे लेट एल एस नाईक इंग्लिश स्कूल कोळसा. पदाचे नाव आहे पोस्ट नेम किंवा पदाचा हुद्दा लेक्चरर व्याख्याता, एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MSc चालेल किंवा BSc B.Ed, MSc B.Ed चालेल किंवा BSc B.Ed. सब्जेक्ट इंग्लिश मॅथ सायन्स इंग्लिश मीडियम. त्यानंतर आहे पदाचे नाव अनुक्रमांक 7मध्ये शेवटचे पद आहे टीचर, शिक्षक नेमण्यात येत आहे. एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता HSC D.Ed 12th D.Ed इंग्लिश मीडियम इंग्रजी माध्यम. इन्फॉर्मेशन सूचना टिप वरील जागेसाठी आरक्षण अनुक्रमांक 1 उच्च माध्यमिक करिता आहे EWS SEBC या प्रवर्गाकरिता आरक्षण आहे. त्यानंतर 2 प्राथमिक विभागाकरिता SEBC OBC आणि ओपन या प्रवर्गाकरिता आरक्षण आहे. त्यानंतर 1 आनंदीबाई बेंगॉल ANM व GNM नर्सिंग स्कूल कोळसा. 2 आहे सुमनबाई बेंगॉल कॉलेज ऑफ BCA कोळसा. 3 सुमनबाई बेंगॉल महिला महाविद्यालय बॅचलर ऑफ डिझाईन B डिझाईन कोळसा. 4 पुण्यश्लोक अहिल्यादेवी कॉलेज ऑफ फार्मसी D फॉर्म अँड B फॉर्म कोळसा. त्यानंतर 5 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत BA अभ्यासक केंद्र 87138 कोळसा. त्यानंतर आहे 6 विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा. 7 कैलासवासी रामराव पाटील DMLT कॉलेज कोळसा. 8 अभिलाषाताई डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री अँड डिप्लोमा इन ऑप्थेल्मिक सायन्सेस कॉलेज कोळसा. तर ही कॉलेजची नावं दिली आहे. त्यानंतर आहे मुलाखतीचे स्थळ, मुलाखतीचे ठिकाण दिले आहे विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. तर मुलाखतीचे ठिकाण दिले आहे विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, ॲड्रेस कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखत दिनांक मुलाखतीची तारीख आहे 29/6/2026 म्हणजेच 29 जून 2026. वार आहे दिवस सोमवार आणि वेळ आहे सकाळी 11 वाजता. तर दिलेली तारीख आहे मुलाखतीसाठी 29 जून 2026 सोमवारला मुलाखत घेतली जाणार आहे आणि वेळ आहे मुलाखतीची सकाळी 11 वाजता. टीप उमेदवाराने वरील दिनांकास स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रासह हजर राहावे. उमेदवारांना सूचना आहे वरील दिनांकास वर दिलेल्या तारखेला उमेदवाराने स्वखर्चाने सोबत शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रासह उमेदवारांनी हजर राहायचे आहे. म्हणजेच उमेदवारांनी मुलाखतीला जात असताना सोबत ओरिजिनल एज्युकेशनल सर्टिफिकेट्स सोबत ठेवणे आवश्यक आहे. मूळ प्रमाणपत्र सोबत ठेवायचे आहे. टीप विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा हे ठिकाण हिंगोली रिसोड मार्गे सेनगाव रोडवर आहे. तर मुलाखतीचे ठिकाण दिले आहे विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा हे ठिकाण किंवा हे स्थळ हिंगोली रिसोड मार्गे सेनगाव रोडवर आहे. परभणी रिसोड मार्गे जिंतूर रोडवर आहे. आणि परभणी रिसोड मार्गाकडून जे काही उमेदवार जाणार आहे, जे कोणी उमेदवार मुलाखतीसाठी जाणार आहे, तर तेव्हा हे विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा हे जिंतूर रोडवर असणार आहे.
संपर्क करण्यासाठी अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक दिले आहे. अध्यक्ष श्री भास्करराव रामराव बेंगाळ, त्यांचा मोबाईल नंबर आहे, संपर्क क्रमांक आहे, अधिक माहितीकरिता 9422176704. उपाध्यक्षा सौ आनंदीताई भास्करराव बेंगाळ, उपाध्यक्षा मॅडमचा मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे 9011359535. त्यानंतर सचिव श्री अंकुशराव रामराव बेंगाळ, सचिव सरांचा संपर्क क्रमांक दिला आहे 9284611298. आणि अध्यक्ष श्री अभिषेक भास्करराव बेंगाळ, अध्यक्ष सरांचा मोबाईल नंबर दिला आहे, संपर्क क्रमांक 8055339596. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.